नमो बुद्धाय जय भीम. जातक कथा डामडौलाने यश मिळत नाही. एकदा आमचा बोधिसत्व औदिच्य ब्राह्मण कुळात जन्माला होता. लहानपणी धनुर्विद्येचा त्याला फार नाद असे. वयात आल्यावर तक्षशिलेला जाऊन एका मोठ्या प्रसिद्ध आचार्यापाशी त्याने युद्धकलेचे आणि वेदांचे उत्तम ज्ञान संपादिले. बोधिसत्व या जन्मी जरा ठेंगू होता व पुढल्या बाजूला वाकलेला होता. त्यामुळे त्याला छोटा धनुर्ग्रह पंडित असे म्हणत असत. गुरुग्रही शिल्पकलेचे अध्ययन करून झाल्यावर त्याने असा विचार केला की मी जर कोणत्याही राजापाशी माझ्या उपजीविकेसाठी गेलो तर माझे ठेंगू शरीर पाहून त्या राजाचा विश्वास मजवर बसणार नाही. तो म्हणेल की अशा ठेंगू शरीराने तू काय पराक्रम करणार आहेस. तेव्हा दुसऱ्या काही उपायाने आपली उपजीविका केली पाहिजे. एके दिवशी बोधिसत्व चांगला एक धट्टाकट्टा मनुष्य मिळवण्याच्या उद्देशाने फिरत असता त्याला भीमसेन नावाचा एक कुष्टी आढळला. नावाप्रमाणेच त्याचे शरीर होते. त्याला पाहून बोधिसत्व म्हणाला, तुझे नाव काय? कोष्टी म्हणाला, माझे नाव भीमसेन. बोधिसत्व म्हणाला, तुझे नाव व शरीर ही दोन्ही इतकी चांगली असता तू हा कोष्ट्याचा धंदा का पत्करलास? कोष्टी म्हणाला, काय करावे, याशिवाय दुसरी कोणतीच कला मला माहीत नाही. बोधिसत्व म्हणाला, माझे जर ऐकशील तर उपजीविकेचा उत्तम मार्ग मी तुला दाखवून देईन. या साऱ्या जंबूद्वीपात माझ्यासारखा धनुर्विद्या कुशल असा दुसरा माणूस नाही. परंतु माझ्या या ऱ्हस्व देहामुळे राजदरबारी जाऊन राजाश्रय मागण्याची माझी छाती होत नाही. पण तुला पुढे करून राजाजवळ गेलो असता तुझ्या भक्कम शरीरावर राजा तेव्हाच विश्वास बसेल. मला तो आपला मदतनीस म्हणून ठेवून घे व आपण स्वतः मोठा धनुर्विद्या निष्णात आहे असे राजाला सांग. प्रसंग पडलास तर मी आपल्या कौशल्याने राजाचे समाधान करीन. ही गोष्ट भीमसेनाला पसंत पडली. ते दोघे वाराणसीच्या राजाला भेटले. राजाने भीमसेनाच्या शरीरावर प्रसन्न होऊन दरमहा 2000 काश्यार्पण देऊन आपल्या पदरी त्याला ठेवून घेतले. बोधिसत्व भीमसेनाचा मदतनीस म्हणून राहिला. एके दिवशी एका दांडग्या वाघाने जंगलातील रस्ता ओसाड पाडला अशी बातमी आली. तेव्हा राजाने वाघाला मारण्याचे कामी भीमसेनाची योजना केली. बिचारा भीमसेन वाघाचे नाव ऐकल्याबरोबर गांगरून गेला व बोधिसत्वाला म्हणाला, पंडिता, आता या संकटातून पार पाडण्यासाठी तुलाच मजबरोबर गेले पाहिजे. बोधिसत्व म्हणाला, माझ्या जाण्याचे प्रयोजन दिसत नाही. हे काम तुलाच करता येण्यासारखे आहे. भीमसेन म्हणाला, पण गृहस्था, वाघ पाहिल्याबरोबर माझी गाळण उडून जाईल. आज जन्मात मी वाघाची शिकार केली नाही आणि आता तू मला एकटा पाठवून फजिती करू पाहतोस की काय? किंवा माझ्यापेक्षा देखील तू भित्रा आहेस? बोधिसत्व म्हणाला, तुझ्या शंका व्यर्थ आहेत. वाघाची शिकार करणे मोठेसे काम नाही. मी तुला एक लहानशी युक्ती सांगतो. तिच्या ओघे वाघ आपोआप मारला जाईल व सगळे श्रेय मात्र तुला मिळेल. ज्या अरण्यात वाघ आहे त्याच्या आसपासचे काही धनुर्ग्राहक लोकांना घेऊन तू वाघाला मारण्यासाठी जा आणि झुडपातून वाघ बाहेर पडल्याबरोबर एका झाडाचा आश्रय करून दडून बस. ते ग्रामवासी लोकच त्या वाघाला ठार मारतील. जेव्हा त्या वाघ मेल्याची ओरड होईल तेव्हा जंगलातील एक बळकट वेल तोडून पुढे हो व त्या लोकांना म्हण की तुम्ही हा वाघ कोणाच्या हुकमाने मारला. मी या वाघाला जिवंत बांधून राजाजवळ नेण्यासाठी जंगलात शिरलो असता तुम्ही एकाएकी या वाघाला बाण मारलात, हे योग्य केले नाही. ते लोक घाबरून जाऊन चूक झाल्याबद्दल तुमची क्षमा मागतील आणि राजाला आपला अपराध न कळविल्याबद्दल तुम्हाला काही पारितोषिकही देतील. बोधिसत्वाने शिकवल्याप्रमाणे भीमसेनाने सर्व काही केले व वाघ मारल्याचे श्रेय मिळवले. पुढे अशाच एका अरण्यात गवा उठला होता. त्याने तो मार्ग ओस पाडला. राजाच्या कानी लोकांची कागळे आल्यावर राजाने भीमसेनाची गव्याला मारण्याच्या कामी नियुक्ती केली. तेव्हा पहिल्याच युक्तीने भीमसेनाने तिकडे लोकांना फसवून व इकडे आपणच गवा मारला असे सांगून राजाकडून पुन्हा बक्षीस मिळवले व तो गर्वाने इतका फुगून गेला की आपण बोधिसत्वापेक्षा पुष्कळ पटीने शूर आहोत असे त्यास वाटू लागले. काही काळ लोटल्यावर त्या राजावर दुसरा एक राजा स्वारी करून आला. राजाने भीमसेनाची परराज्याचा पराभव करण्यासाठी सेनापतीच्या जागी नेमणूक केली. तेव्हा बोधिसत्वाला न विचारता शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन आणि हत्तीच्या अंबारीत बसून सर्व सैन्यासह वर्तमान तो शत्रूवर चाल करून गेला. बोधिसत्वाला त्याचे शौर्य माहीत होते. आजपर्यंत राजाचे आपण अन्न खाल्ले व या प्रसंगी राजाला मदत न करता
भीमसेनाच्या भरवशावर राहिल्यास पुढे काय गती होणार हे तो जाणून होता. म्हणून तो भीमसेनाच्या आज्ञेला न जुमानता त्याच्या मागे अंबारीत बसून युद्धभूमीवर गेला. परसेना पाहिल्याबरोबर भीमसेनाला घाम सुटला, शरीर कापायला लागले व तेथल्या तेथे त्यांनी देहधर्म केला. बोधिसत्वाने त्याला सावरून धरले नसते तर तो हत्तीच्या पाठीवरून खालीच पडला असता. ही त्याची दुर्दशा पाहून बोधिसत्व त्याला म्हणाला, नुकताच तू मोठ्या शौर्याच्या गोष्टी सांगत होतास. माझी देखील तू गर्वाने अंध होऊन अवज्ञा केलीस आणि आता तुझी अशी दुर्दशा का व्हावी? तुझ्या बोलण्यात आणि कृतीत किती फरक आहे बरं? भीमसेन म्हणाला, झालेली गोष्ट होऊन गेली, पण या प्रसंगी मलाच नव्हे तर या सर्व सेनेला आणि आमच्या राजाला संकटातून पार पाडणारा तुझ वाचून दुसरा कोणीच नाही. आता माझ्या अपराधाची क्षमा करून आम्हा सर्वांना जीवनदान दे. बोधिसत्वाने त्याला हत्तीवरून खाली उतरवले, स्नान वगैरे घालून दुसरे कपडे देवविले व स्वतः सेनापती होऊन युद्धाला पुढे सरकावला. बोधिसत्व युद्धकलेत अत्यंत निपुण असल्यामुळे परराजाचा पराभव करण्यास त्याला आयास पडले नाहीत. एवढेच नव्हे, त्याने त्या राजाला जिवंत पकडून आपल्या राजासमोर नेले. त्यावेळी राजाला बोधिसत्वाची खरी किंमत समजली. राजाने त्याचा बहुमान केला व सेनापती पदावर त्याची कायमची नेमणूक केली. बोधिसत्व तेव्हापासून सर्व जंबूद्वीपात छोटा धनुर्ग्राह पंडित या नावाने प्रसिद्धीस आला. त्याने भीमसेनाचा त्याग न करता मरेपर्यंत त्याला उदरनिर्वाहापुरते वेतन दिले. जय भीम.